रोटीसारखा आयटम आहे, चिकन आहेत, फ्राईज आहे. ओके ठीक आहे. न्यूयॉर्क असू दे, पुणे असू दे, कोल्हापूर असू दे, दुपारची झोप ही मस्ट आहे, लक्षात ठेवा. सो गाइस, हे आहे मोस्ट एक्सपेन्सिव्ह वॉच ब्रँड इन द वर्ल्ड राईट नाव. जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये जी बॅगवती होती ना, बॅगवती ती ह्या टाईपची आहे, लक्षात ठेवा. काय असं होतं, आपल्याला चेहऱ्यावरूनच बाहेर काढतात. चेहरा बघूनच त्यांना कळते की ह्याच्याकडनं काय होणार नाही, लुई विटॉन वगैरे. विकेंडला एक वेळ ठीक आहे, आपण सांगू शकतो की आयुष्य जगायला आहेत, मजा करायची. पण वर्किंग डेला कोण कसं काय मजा करू शकतं. हे हाय एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर व्लॉग. सो हडसन यार्ड्स आणि द व्हेसल नंतर मी माझी जर्नी कंटिन्यू केलेली आहे आणि मी इथे एका मॉलमध्ये आलेलो आहे. एक्सपेन्सिव्ह मॉल आहे हा, सगळे ब्रँडेड दुकानं तिथं. ओके, रोलेक्स बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आयुष्यात कधी रोलेक्सचं शॉप पण मी बघितलं नाही, खरं सांगू तर. आणि हे खूप भारी भारी शॉप्स आहेत सगळे. सो बघूया, थोडा एक्सप्लोअर करूया आणि इथून मॉलमधून निघूया, कारण आपल्या बजेटचं काय आहे असं मला पण वाटत नाही इथं. ओके, जर कोणाला रोलेक्सचं घड्याळ हवं असेल माझ्याकडून तर कमेंट करा. ठीक आहे, नुसती करा, मी काय आणणार असं म्हणत नाही, पण कमेंट करा नुसतं. बघूया कोणाच्यात दम आहे तेवढा. ओके, सो गाईज, डिस्प्लेसाठी काही वॉचेस ठेवले आहेत बघा. हे आहे रोलेक्स. ठीक आहे, माझं कॅसिओ आहे आणि ऑलमोस्ट तसं दिसते, असं काही वेगळं नाही आहे. ठीक आहे, का उगीच एवढं महाग करतात काय कळत नाही बाबा. जर कोणाला माहीत नसेल तर 10-15 लाख, 20 लाख, 30 लाख, 1 करोड अशी प्राईज असते रोलेक्सची, जर कोणाला माहीत नसेल तर. पण माझं पण एक 3-4 हजारचं आहे, काय वाईट नाही आहे. टाईम सेम दाखवतो आहे. सो गाईज, हे आहे मोस्ट एक्सपेन्सिव्ह वॉच ब्रँड इन द वर्ल्ड राईट नाव. मोस्ट एक्सपेन्सिव्ह. ओके, ह्याच्यापेक्षा महाग घड्याळ नाही आहेत. ठीक आहे, किमती पण त्यांनी लिहिलेल्या नाहीत. सो गाईज, मी डेअरिंग करून शॉपमध्ये तर आलेलो आहे रोलेक्सच्या. ओके, मस्त शॉप आहे, एकदम रिच आहे आणि तुम्ही घड्याळ बघू शकता, एकदम खूप महाग आहेत गाईज. किमती अजून मी काढलेल्या नाहीत, बट मी तेवढा दम नाही माझ्यात, खरं सांगू तर, की किमती विचारण्या एवढ्या. बट बघा, खतरनाक महाग आहेत. ऑलराईट, सो गाईज, रोलेक्सच्या धक्क्यातनं जर तुम्ही सावरला असाल तर तुम्हाला आता मी लुई विटॉन दाखवतो आहे. ठीक आहे, हा पर्समधला जगातला सगळ्यात महागडा ब्रँड आहे आणि ह्याच्यापेक्षा महाग काहीच नाही पर्समध्ये. लेडीज पर्स, वुमन पर्स ज्या असतात, पॅरिस बेस्ड ब्रँड आहे. खरं सांगू तर आज जायची म्हणजे डेअरिंग पण होत नाही आहे. ठीक आहे, मी लिटरली विचारून झालो आहे, एक पर्स का एक छोटंसं पाकिटसुद्धा परवडणार नाही इथलं. आणि ट्राय करतो आज जाता येईल का, बघूया. काय असं होतं, आपल्याला चेहऱ्यावरूनच बाहेर काढतात. चेहरा बघूनच त्यांना कळते की ह्याच्याकडनं काय होणार नाही, लुई विटॉन वगैरे. सो ऑलराईट गाईज, सो फोटोज ओनली, नो व्हिडिओज असं त्यांनी सांगितलेलं. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ नाही काढू शकलो, पण मी टूर केली आणि लाखो करोडच्या पर्स आहेत, एक पर्स. जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये जी बॅगवती होती ना, बॅगवती ती ह्या टाईपची आहे, लक्षात ठेवा. लुई विटॉनच्या बॅग होत्या त्या. ओके, 4,000 युरोज, 10,000 युरोज, डॉलर्सच्या पर्स आहे तिथं. $10,000 म्हणजे 10 लाख. ठीक आहे, सो केट स्पेड पण खतरनाक ब्रँड आहे, मला माहीत नाही फार, पण पर्समधला खूप मोठा ब्रँड आहे केट स्पेड. हा मॉलच आहे ना, हा खतरनाक महागडा मॉल आहे. सो लवकरात लवकर एक्झिट घेतलेली बरी असं मला वाटतंय. ऑलराईट, सो पुन्हा आलेलो आहे मी, माझी वॉकिंग टूर कंटिन्यू करतो आहे आणि 10th ॲव्हेन्यू पकडला आहे मी आता यावेळेला. आणि 10th ॲव्हेन्यूनं मी चाललो आहे दक्षिणेच्या दिशेने. 29th स्ट्रीटला आहे बहुतेक मी. यस, क्रॉसिंग आहे, यस. ओके, आणि खाली चाललो आहे, बघूया. या साईडला जर मी आता गेलो तर मॅडिसन स्क्वेअर गार्डन एक प्रकार आहे. फर्स्ट एका ब्लॉगमध्ये जेव्हा न्यूयॉर्क फिरायला आलो होतो रात्री, तेव्हा तेवढा ग्लिम्स दाखवलेला, पण व्यवस्थित दाखवलं नव्हतं. तसं बघूया, आता ट्राय करतो, बसलं तर दाखवतो. 28th स्ट्रीटला आलेलो आहे आता मी, 28th. सो काय बघा, इथं त्यांनी नोटीस लिहिलेली आहे, एका हॉलिवूड फिल्मचं शूटिंग होतं आहे
ठीक आहे. डिच द सूटकेस या एरियामध्ये, ठीक आहे. 1 जून ते 4 जूनमध्ये. सो थोडी तुम्हाला हे होईल, थोडासा तुम्हाला त्रास होईल असं त्यांनी नोटीस दिली आहे. आणि चांगला आहे. चला झालेलं आहे आणि लेट्स गो. एखादं हॉलिवूडचं शूटिंग बघायला मिळालं तर पण मजा येईल. आणि हे कुठेतरी पार्क आहे मुलांचं, शाळेचं पार्क दिसतंय. चेल्सी काहीतरी गार्डन म्हणून आहे हा प्रकार. आणि न्यूयॉर्कच्या या वर्दळीमध्ये थोडी शांत जागा आहे ही मधली. आणि बघू शकता तुम्ही. सो 7th एव्हेन्यूला आलेलो आहे मी. चालत आणि आय थिंक त्या साईडला कुठेतरी टाइम स्क्वेअर आहे असं वाटतंय, पण आता जाणार नाही तिकडे. सो टाइम स्क्वेअरला रात्री येऊ, रात्री दाखवतो तुम्हाला नजारा. मागच्या याला पण एकदा दाखवलेला आहे, बट याला परत एकदा दाखव. ओके सो गाईज, हा आहे ब्रॉडवे. ओके सो हा ब्रॉडवे आहे. हा दिस इज नॉट अ नॉर्मल एव्हेन्यू. ओके, हा एक स्पेशल एव्हेन्यू आहे, ठीक आहे. आणि सगळे एव्हेन्यू उभे असतात. हा उभा आणि आडवा आणि तिरका कसाही आहे, ठीक आहे. सो हा अपटाऊनमधनं डाऊनटाऊनमध्ये जाणारा एकमेव एव्हेन्यू आहे. आणि सगळ्यात हॅपनिंग एव्हेन्यू जो असतो तो इथे आहे. सगळ्यात हॅपनिंग एव्हेन्यू जो आहे तो इथे आहे. लोक माझ्याकडे बघायला आले मारी, ठीक आहे. सो द स्मिथ म्हणून कोणतरी आहे इथली रेस्टॉरंट, तिथली लोकही बसले. मस्त व्हाईब आहे. ओके, बर्गर आहे इथे, ब्रॉडवे प्लॅन बर्गर. ओके सो हे चिपोटले आहे, ठीक आहे. वाचताना चितळे म्हणून वाचाल, बट हे चिपोटले आहे. इथली फेमस फूड चेन आहे ही ब्रँड. ओके, मस्तपैकी सॅलॅड बिलॅड, चिकन बिकन जे काय व्हेज मागवाल ते देतात. $10 पोट भरून, एकदम पोट भरतं आहे, ठीक आहे. आणि खूप भारी गोष्ट आहे ती. माझं पण फेवरेट आहे. मी कालच परवाच खाल्लं आहे रात्री. सो आता परत खाणार नाही आहे, पण द बाउल हीच लोक घेऊन जातात. खूप फेमस काहीतरी आहे इथलं हे. सो मी आता आहे 5th एव्हेन्यूला, ब्रॉडवे. आणि ती आहे फ्लॅट आयर्न बिल्डिंग. ओके सो गाईज, हे जे आहे हे आहे मॅडिसन स्क्वेअर पार्क. एकदम फेमस पार्क आहे. आणि हा आहे 5th एव्हेन्यू. हा पण एकदम फेमस आहे. समोर फ्लॅट आयर्न बिल्डिंग आहे. आणि चांगल्या ऐतिहासिक हे गडबड करला आहे आलं माणूस, खूप गडबड करला हा. ओके सो थांबा. सो खूपच फेमस आहे ही जागा. आणि आपण जर क्रॉस करतो मी आता. सिग्नल पाळत नाही आहेत लोक असं वाटतंय. सिग्नल पाळत नाही आहेत लोक. जीजस. ऑलराईट सो काही जराशी भूक लागली आहे, काहीतरी घेऊया खायला आणि मग जरा गार्डनमध्ये बसून खाऊया. ऑलराईट सो गाईज, मी एक चिकन सॅलड जरासं घेतो इथं मस्तपैकी पार्सल. जरा चांगली कार्ड दिसते आहे, मेडिटेरियन आहे, मिडल ईस्टवाली त्या साईडची. सो मस्तपैकी काहीतरी बनवावं लागलं. $10. ऑलराईट सो हे आहे पार्क, मॅडिसन स्क्वेअर पार्क. आणि फर्स्ट टाईम मी चाललो इथं. मी मागच्या वेळेला न्यूयॉर्कला आलो होतो तेव्हा इथं आलो नव्हतो, कारण मला फार जागेविषयी माहिती नव्हती. पण एक शहराच्या मध्यवर्ती, कॉन्क्रीटच्या जंगलात असलेल्या या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एक छानसं गार्डन आहे, असं काहीतरी सांगायचं आहे मला. छोटंच आहे तसं बघायला गेलं तर, म्हणजे खूप पण मोठं नाही आहे. पण लोक खूपच खुश दिसत आहेत. सो एवढी खुश का आहेत हे मला पण नाही कळत आहे. चांगलं आहे. हो का, लोक म्युझिक गाण्याचा आस्वाद घेत आहेत, आयुष्य जगायला आलेत. मंगळवार असून सुद्धा आयुष्य जगतात म्हणजे बघा. विकेंडला एक वेळ ठीक आहे, आपण सांगू शकतो की आयुष्य जगायला आहेत, मजा करायचं. पण वर्किंग डेला कोण कसं काय मजा करू शकतं?
खरी श्रीमंत लोक असतील हे असं वाटतंय. ऑलराईट, सो खूपच हॅपनिंग बाग आहे ही मॅडिसन स्क्वेअर पार्क. लोक आयुष्याचा आस्वाद घेत आहेत, रिलॅक्स करत आहेत. सो मला आता एक चांगला फक्त बेंच शोधायचा आहे आणि जे मी आणलेलं आहे फूड ते मला आता खायचं आहे. हे काय करता येईल लोक काहीतरी चाललंय जोरात. ऑलराईट, सो एक छानशी जागा मिळाली मला आणि इथं बसून जरा असं चिकन सॅलड खाऊया. इंटरेस्टिंग दिसतंय. ओके, चिकन सॅलड बघूया काय काय आहे त्यामध्ये. ओके, सो हे आज आहे चिकन सॅलड. सो याच्यामध्ये हे ओके रोटीसारखा आयटम आहे, चिकन आहेत, फ्राईज आहे, ओके, आणि सॉसेस टाकलेले आहेत आणि सॅलड आहे, खाली सॅलड पण आहे, लेट्यूस दिसतंय, त्यानंतर टोमॅटो दिसतोय. सो इंटरेस्टिंग आहे. चलो ट्राय करूया. ऑलराईट, सो काहीच मस्तपैकी जेवण झालेलं आहे. चांगलं होतं चिकन सॅलड, एकदम मस्त होतं आणि बऱ्याच गोष्टी होत्या म्हणजे पोट भरलं पूर्ण. आणि आय थिंक आता मी माझी वॉकिंग टूर चालू करतो पुन्हा. सो बघूया थोडंसं काय अजून कवर करता येते का बघूया. ऑलराईट, सो मी माझी वॉकिंग टूर आता पुन्हा चालू करतो आणि समोर बघू शकता तुम्ही एम्पायर स्टेट बिल्डिंगचा अजून एक व्ह्यू. ऑलराईट, सो चालत चाललोय मी आणि ही गर्दी कसली आहे. एंट्रन्स पास आहे काय हे 261 काय आहे कळत नाही आहे. लाईन लागली आहे. अरे बाप, मोठी लाईन आहे, मोठी लाईन आहे. अरे बापरे, काय नाही हे आहे काय एवढी मोठी लाईन. बाबा 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 बाबा. Alright, so again Empire State view. So again Empire State Building view and हे 31st. मी 32nd जाऊन मग क्रॉस करेन. ऑलराईट, चला पटकन जाऊया. ऑलराईट, सो मी आहे आता पुन्हा एकदा 32nd स्ट्रीट आणि हे शॉप्स मी एकदा दाखवलेले लास्ट ब्लॉगमध्ये. सो आता परत दाखवत नाही. ओके, ऑलराईट, सो दिस इज अगेन कोरियन स्ट्रीट आहे. ही आलो होतो लास्ट ब्लॉगमध्ये इथेच, कारण 32nd स्टेशनच्या एकदम जवळ आहे. ऑलराईट, सो गाईज आय एम ॲट 32 स्ट्रीट पाथ स्टेशन अगेन. आणि लोक क्रॉस करतात, हे चुकीचं आहे. ठीक आहे, आणि दॅट्स इट. हा पण एक शॉर्ट ब्लॉग होता आणि मी आत्ताचं माझं सेशन इथं संपवते. 2 वाजत आले, पोट भरलेलं आहे. मी आता घरी जाणार, झोपणार. ठीक आहे, न्यूयॉर्क असू दे, पुणे असू दे, कोल्हापूर असू दे, दुपारची झोप ही मस्ट आहे, लक्षात ठेवा. आणि बघूया संध्याकाळी जर कुठे काय अजून काय केलं तर ब्लॉग शूट करेन. सो थँक्स फॉर वॉचिंग अगेन. आणि तुम्हाला आवडलं असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. आणि दॅट्स इट. Thanks again. So stay tuned. Bye bye.